काय काही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज चाललो आहे मुंबईला मरीन ड्राईव्हला. तिथं आपली भारताची पूर्ण टीम येणार आहे. सो तिथे परेड आहे त्यांची. तर बघू आपण कसं काय. तिथं 13 वर्षातून भारत वर्ल्ड कप जिंकला आहे. लास्ट टाईम धोनीने वर्ल्ड कप जिंकलेला 2007ला. सो आता 2024ला रोहित शर्माने वर्ल्ड कप आणला आपल्या भारतामध्ये. सो चला आपण जाऊ तिथं डायरेक्ट. आणि तिकडे जाऊन आपण भेटू. काहीच आपल्या भारतीय क्रिकेट टीमना बघण्यासाठी फॅन्स बघू शकता. यांचे किती मजबूत प्रमाणात ट्रॅफिक पण मजबूत आहे आणि भरपूर लोक चालले आहेत बघा. रोडने दिसतात आपल्याला जाताना. गाईज तर आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हच्या लोकेशनवर. तर पब्लिक मजबूत पब्लिक आहे. उभं राहायला पण जागा नाही. पुढं आपण जाऊ. अजून गल्लीमध्ये आहे थोडा. रोडवर मेन रोडवर पोहोचलो नाही. मेन रोडवर पोहोचू आणि मग बघू किती आहे पब्लिक. त्याचं मजबूत दिसतंय. पब्लिक बघा. पब्लिक का राहिले मस्त टाइम होते. पाऊस आला.
काहीच तर आम्ही निघालो इथून, मजबूत गर्दी होती, हालत खराब झाली. फुल ट्रॅफिक, फुल जाम पब्लिक होती, नेटवर्क पण चालत नव्हतं. पब्लिक फुल चाललंय, रस्त्याला पण ट्रॅफिक जाम आहे बघा. थांबलो इथं साईडला उठाचा रस प्यायला, कारण की पूर्ण घसा पूर्ण सुकलेला अख्खा गर्दीमध्ये त्या, पाणी पण प्यायला भेटलं नाही. सो आता उसाचा रस प्यायला थांबलो आम्ही. सो गाईज आलो आता घरी आम्ही. सो फुल हालत खराब झाली ती, कारण की एवढी गर्दी होती. जे आपले भारतीय क्रिकेटर्स लोकांना एवढी बघण्यासाठी एवढी गर्दी होती का साधं उभं राहायला पण जागा नव्हती तिथे. एका सेलिब्रिटीला पण बघायला एवढी गर्दी नसेल तेवढी क्रिकेटर लोकांना आपल्याला बघायला फुल क्राऊड आलेला फुल. आणि आपला ड्रीम होता की एक दिवस तरी असा येईल का ज्या दिवशी आपण जाईल आणि आपल्या क्रिकेटर लोकांना समोरून बघेन. सो ते ड्रीम कंप्लीट झालं माझं आज. सो चला आलो आम्ही घरी. तर चला, आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.